नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 बातम्यां। सुरुवातीलाच बातमी आहे एकनाथ शिंदे संदर्भातली। एकनाथ शिंदेंनी काढलेल्या चिमट्या संदर्भात आता ही बातमी आहे। एकनाथ शिंदेंच्या 8 योजना डबाबंद झाल्या आणि असाच चिमटा ठाकरे गटाने काढलाय आणि हा चिमटा दुसरा तिसरा कुणी नसून थेट अंबादास दानवे यांनी समाज माध्यमातून काढलाय। आनंदाचा शिधा, माझी शाळा सुंदर शाळा, स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एकच गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप, योजना दूत, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजना संपूर्णपणे गुंडाळल्या गेल्यात असं दानवेंनी आपल्या पोस्टमधून म्हटलंय। तर दुसरी बातमी आहे पी चिदंबरम यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली। पी चिदंबरम यांनी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ऑपरेशन ब्लू स्टार ही एक चूक होती आणि ही चूक इंदिरा गांधींना भोवली आणि त्याची किंमत त्यांना आपल्या प्राणांनी चुकवावी लागली असं खळबळजनक विधान चिदंबरम यांनी केलंय आणि कौसौली इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे मत मांडलंय। त्यांच्या या कन्फेशनमुळे आता सध्या बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आयतं कोलीत मिळालंय, काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे असं सुद्धा आता बोललं जातं। मात्र तिसरी बातमी आहे अखेर भारतीय बनावटीचं तेजस विमान हे आकाशात झेप घेणार आहे। येत्या शुक्रवारी स्वदेशी तेजस वायुदलाच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तेजस विमानामध्ये वायुदलामध्ये सध्या सहभागी होणार आहे। नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड या लष्करी कारखान्यामध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाचं बांधणीचं काम सध्या सुरू आहे। येत्या शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहिलं तेजस विमान हे वायुदलामध्ये समाविष्ट होईल। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि पहिली बातमी अर्थातच एकनाथ शिंदेंना काढलेल्या चिमट्या संदर्भातली। एकनाथ शिंदेंच्या 8 योजना डबाबंद केल्यात आणि असाच चिमटा ठाकरे गटाने काढलाय। शिंदे गटाला हा चिमटा काढलाय आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून हे थेट अंबादास दानवे आहेत। त्यांनी समाज माध्यमातून या प्रकारचं वक्तव्य केलंय। आनंदाचा शिधा, माझी शाळा सुंदर शाळा, स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एकच गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप, योजना दूत, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजना गुंडाळल्या गेल्यात असं दानवेंनी आपल्या पोस्टमधून दावा केलेला आहे। दरम्यान काही वेळापूर्वी मंत्री उदय सामंतांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली होती ती पाहूयात आणि आपण मग चर्चेला सुरुवात करूया। मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही। मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे। ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्यात शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही। त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। मी सर्वप्रथम अरुणजी तुमच्याकडे येतोय। मला सांगा, आता आपण उदय सामंतांचा बाईट ऐकला असेल। उदय सामंत म्हणतात की मला या कुठल्या योजना बंद झाल्यात असं माहित नाहीये। मग ठाकरे गटाचे नेते कुठल्या बेसिसवरती हा दावा करतायत? पहा सिद्धेशजी, सध्या महाविकास आघाडी जी काही आहे, जिचा उल्लेख आम्ही महाविरोधी आघाडी म्हणून नेहमीच करत आलेलो आहोत, कारण प्रत्येक सरकारच्या चांगल्या योजनांना हे मवियावाले विरोध करतात आणि त्यांचा सध्या एककलमी कार्यक्रम सुरू आहे। त्यांनी सर्वांनी मिळून एक योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे महाखोटारडी योजना। म्हणजेच मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करायचे आणि सरकारला बदनाम करायचं, जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि या चांगल्या चांगल्या योजना कशा बंद होतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि बदनामी करायचं। पहा, सरकारवरती अनेक योजना ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होते त्यांनी दूरदृष्टीने सुरू केल्या होत्या। त्या योजना आतापर्यंत सुरू होत्या आणि आताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेजी यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या योजना मुळीच बंद करण्यात येणार नाहीत, हे मी स्पष्टपणे सांगतो आहे। फक्त काही काळाकरता आम्ही त्यांच्यावरती स्थगित ठेवलेले आहेत, त्या स्थगिती आणली असं म्हणा। काही काळाकरता म्हणजे का, तर सध्या या राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली, अचानक जे काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणखीन पर्जन्यवृष्टी, महाप्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे काही कारणाकरता राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आलेला आहे आणि तो फार काळ काय टिकणार नाही। काही काळातच राज्य सुव्यवस्थित स्थितीत आर्थिकदृष्ट्या पोहोचेल आणि तेव्हा या योजना आम्ही तात्काळ परत जशाच्या तशा सुरू ठेवू, हे स्पष्ट शब्दात सांगितलं असताना सुद्धा
यांनी मध्येच महाखोटारडी योजना सुरू केली आणि त्यामुळेच आपणास असं वाटत आहे की या सगळ्या योजना कायमच्या बंद झालेल्या आहेत, परंतु हे सत्य नाही, हे अर्ध सत्य आहे. बर, अरुणजी, तुम्ही म्हणताय की हे पूर्णपणे सत्य नाहीये, हे अर्धवट सत्य आहे असं तुम्ही म्हणताय. मी हाच मुद्दा घेऊन सुनीलजी तुमच्याकडे येतोय. अरुणजी असं म्हणतायत की हा मुद्दा पूर्णपणे अर्धवट आहे. काही योजना जरी बंद झालेल्या असल्या तरी सुद्धा जो राज्याच्या तिजोरीवरती जो आलेला ताण आहे तो जसा जसा भरून निघेल तसतशा या योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात येतील. मात्र बरोबर. दानवेंनी जो काही मुद्दा आता उपस्थित केलेला आहे, ज्या योजना बंद झाल्यात असं ते म्हणतायत, नेमकं दानवे तरी कुठल्या याच्यावरती ठोस पुराव्यानिशी बोलतायत की या सगळ्या योजना बंद झाल्यात? कुठे काही महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही असं वाटतंय? समन्वयाचा अभाव आहे? नमस्कार. खरं म्हणजे आता जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत यांनी आमच्यावर खोटारडेचा आरोप केलेला आहे. मला जी विनंती अशी आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि खरंच सांगावं देवाशपथ की या योजना गेले 8-9 महिने बंद झाल्यात किंवा नाहीत. आता दिवाळीच्या काळात, दसऱ्याच्या काळात आनंदाचा शिधा देत होते, यावेळी दिलेला नाहीये. तीर्थक्षेत्रासाठी लोकांना सवलती देत होत्या किंवा प्रवास करत होते, गेले 8-9 महिने केलेलं नाहीये. अनेक योजना, ती शिवदत्तची योजना जी शिंदे साहेबांना महत्वाची वाटत होती, त्यांचे कार्यकर्त्यांना त्यांनी काही मानधनावर नोकरी देतो म्हणले होते, दिली होती, ते आज घरी बसलेले आहेत. आणि केवळ आर्थिक बोजा पडतोय म्हणून तत्कालीन या योजना थांबवल्यात असं म्हणणं हास्यास्पद आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारवर एवढा कर्जाचा बोजा आहे की या योजना सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे एक पै आणि पै नाही आहे. लाडकी बहीण योजनेला पैसे कसे देता येतील हे त्याच्या चिंतेत आहे. आणि त्यामुळे दानवेंनी जी काही ट्विट केलेलं आहे की ते खरं ट्विट आहे, त्याच्यामध्ये सत्यता आहे. त्यांनी ज्या काही 10 योजना बंद आहेत त्या बंदच आहेत, त्या सुरू नाहीयेत. किंवा सरकारने तात्पुरते हे थांबवल्याचा कुठलाही GR, कुठलेही आदेश पारित केलेले नाहीत. आमचे शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते सांगतात की हे तात्पुरतं थांबवलंय, हे पूर परिस्थितीमुळे वगैरे, असं कुठेही नाहीये. गेली 9 महिने या योजना नाहीयेत. अहो, साधी स्कॉलरशिप, BC स्कॉलरशिप, OBC स्कॉलरशिप, विद्यार्थ्यांची हॉस्टेल स्कॉलरशिप गेली 9 महिने दिलेली नाहीये. कर्जाच्या खाईत गेलेलं हे सरकार आहे आणि त्यातनं वर कसं येणार हे चिंतेत आहेत. आणि या विकासाच्या सगळ्या योजना हळूहळू बंद करून महाराष्ट्राला खाईत ओढायचं काम या सरकारनं केलेलं आहे. बर, महाराष्ट्राला खाईमध्ये लोटण्याचं काम सरकार करतंय असं थेट सुनील मोदी म्हणतायत. आपण कसं पाहताय अरुणजी या सगळ्या आरोपांकडे? पहा, वाक्य थोडस चुकीच्या प्रकारे बोलले, ते कदाचित त्यांचे जिभेचा तोल ढासळला असेल. खरं म्हणजे महाराष्ट्राला खाईतून बाहेर काढण्याचं काम या महाविकास आघाडीने गेल्या 3.5-4 वर्षात सुरू केलेले आणि आज महाराष्ट्र खाईच्या वर आलेला आपले मुंबईकर आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनता, सर्वच जनता पाहत आहे, ते दिसून येते. कोणी सांगायची गरज नाही, प्रत्येक जण त्याचा अनुभव घेते. तेव्हा सुनील मोदी काय किंवा दानवे काय, यांना काय फक्त काहीतरी उघडलं तोंड आणि जीभ लावली टाळ्याला, असं काही म्हणतात, तसा प्रकार त्यांचा झालेला आहे. तर या महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुंबईच्या जनतेला स्पेसिफिक योजना सुरू आहेत का बंद, एवढं सांगा ना. जे काय हे अणू पाहत आहेत, या महाखोटारड्या योजनेला आपल्याला चाप बसवावा लागेल. ही महाखोटारडी योजना या राज्यामध्ये कशी पटापट बंद होईल, यांची तोंड कशी बंद होतील, याचा आपल्याला विचार केला पाहिजे. आणि जो काही विकासाचा वेग या राज्यामध्ये या सरकारमार्फत चालू आहे, या वेगाचा जो वारू आहे हा असाच दौडत राहिला पाहिजे. तो दौडू नये म्हणून यांचं हे कारस्थान आहे, बाकी काही नाही. हे कारस्थान आहे. आनंद शिधा देणार आहात का विचारा ना. आनंदाचा शिधा दिवाळीला देणार आहात का, एवढं विचारा. सुनील मोदीजी, आपण आनंदाच्या शिधाची चिंता करू नये. आनंदाचा शिधा मिळावा म्हणून मीच गेला आठवडाभर ओरडत आहे आणि सरकार समोर बाजू मांडत आहे गोरगरीब जनतेची. तेव्हा सरकार योग्य वेळी योग्य आनंदाचा शिधा वाटेल. परंतु तुमचे नेते काय म्हणाले आनंदाच्या शिध्यावरून, पुन्हा मी ऐकवतो, या चॅनेलने अख्ख्या महाराष्ट्राला ते पुन्हा ऐकवावं. काय म्हणाले तुमचे उबाटाचे आणि याचे नेते की
हा जो काही आनंदाचा शिदा आहे, हा शिदा आनंदाचा जर देता येत नसेल तर आता दुःखाचा देऊया शिदा, अशी वक्तव्य उभाटाच्यात सुद्धा नेत्यांनी केली आणि इतरही काही नेत्यांनी केली. हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे आणि आनंदाचा शिदा हा काही काळानंतर सुरू होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. काही काळ म्हणजे दिवाळी गेल्यानंतर का? दिवाळी गेल्यानंतर सुद्धा अनेक सण येणार आहेत. आपण चिंता करू नये की दिवाळीलाच मिळणार आहे की दिवाळीच्या नंतर मिळणार आहे. याचा अर्थ असा की केवळ दिवाळीमध्ये तुम्ही देणारा शिदा देऊ शकत नाही, हे कबूल करा महाराष्ट्राच्या जनतेला. आता काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे याचा जर आपल्याला अभ्यास नसेल तर कृपया आपण फिरावे, मराठवाड्यात फिरावं, म्हणजे कळेल कशी परिस्थिती उद्भवली. मी आज सोलापूर मध्ये आलेलो आहे. ते शेतकऱ्यांच्या आमच्या इथल्या प्रश्नासाठी एक मीटिंग आहे, त्यासाठी झालं. मी फिरतोय, पण मला असं वाटतंय की कुठलं तरी कारण सांगून काहीतरी बंद करणं हे बरोबर नाही. अशा अशा अनेक प्रकारच्या योजना सुनीलजी आपल्या काळात सुद्धा बंद झाल्या होत्या, परंतु आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला त्या योजनांना आणि त्या कशा चालू राहतील याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु कधी कधी काही गोष्टींना काही काळाकरता आपल्याला मुरड घालावी लागते आणि जनतेच्या हिताच्या दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तोच प्रकार यावेळेसच्या सरकारने केलेला आहे. चिंता करायचं काही कारण नाही. नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या कुठे काढला या स्थगित केलेत म्हणून? सरकारने आदेश काढला पाहिजे होता या तात्पुरत्या स्थगित केलेत म्हणून, तेही काढलेलं नाही. एखादी योजना काही काळाकरता जर बंद होत असेल तर त्याच्यावरती काही काळाकरता जर रोख लावली जात असेल तर त्याचे GR निघत नसतात. ते सांगितलं जातं. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी सांगितलेले आहे. तुम्हाला जरी बातमी माहीत नसेल तर थोडी माहिती घ्यावी. मुख्यमंत्री काय काय बोलतात, काय काय सांगतात याची, आणि मग जनतेला सांगावं ते, जेणेकरून जनता तुम्हाला सुद्धा 2-4 मतं देतील खरं बोलता म्हणून. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमका आता या योजना काय होतात, कशा सुरू होतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येणारे दिवस हे आता सणासुदीचे आहेत आणि खरं तर याच योजनांचा फायदा या सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना मिळतो. मात्र आता आलेला आर्थिक तिजोरीवरती ताण, यामुळे आता या योजना सुरू होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आणखी एक मोठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे अशी की आता पी चिदंबरम यांच्या संदर्भातली. पी चिदंबरम यांनी बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केलेल्या एका वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ऑपरेशन ब्लू स्टार ही एक चूक होती आणि इंदिरा गांधींनी त्याची चुकीची किंमत आपल्या प्राणांनी चुकवली, असं या खळबळजनक विधानावरून चिदंबरम चांगले चर्चेत आले. कसौली इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे मत मांडलंय. त्यांच्या या कन्फेशनमुळे आता सध्या बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आयतं कोलीत मिळालंय. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर सर आणि भाजपचे नेते गणेश खणकर. मात्र तत्पूर्वी नेमकं चिदंबरम काय म्हणाले होते आधी आपण ते ऐकूयात आणि मग आपण या चर्चांना सुरुवात करूया. No disrespect to any service officers, military officers here, but that was a wrong way to retrieve the Golden Temple. Few years later, I think 3-4 years later, we showed the right way to retrieve the Golden Temple by keeping out the army. You're talking about Black Thunder, the second But operation? I think you have. I've delved into that also, but before. You've dealt with very sketchily and in passing. I don't think you did justice to Black Thunder. And No, I was there. I covered every minute of it. but I have, in fact, book contains only. Say there's one chapter 2-3 on Punjab. pages. Yes. So There was a way to retrieve and capture all the militants, but the Blue Star was the wrong way. And I agree, Mrs. Gandhi paid with her life for that mistake. But that mistake. and how is But that mistake was a cumulative decision of the army, the police, the intelligence, and the civil service. You can't blame it only on Mrs. Gandhi, would you? Well, she was the Prime Minister. I don't think anybody else could have signed off on that mission. Again, I beg to differ with you, Mr. Chidambaram. आणि मी सर्वप्रथम जाणारे राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर सरांकडे. जयंत सर, आपण आता
चिदंबरम यांचा हा बाईट ऐकला, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ही चूक आता इंदिरा गांधींना महागात पडली. नेमका आत्ताच हा मुद्दा का बरं यावा पुढे, की चिदंबरांवरती कुठल्या या यंत्रणांचं प्रेशर आहे आणि त्यातून त्यांनी या दबावापोटी हे वक्तव्य केलंय का, अशा सुद्धा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. आपण कसं पाहता या वक्तव्याकडे आणि एकंदरीत राजकीय या स्थितीवरती? बघा, चिदंबरम तेच बोलले जे अनेक वेळेला सांगण्यात आलेलं आहे. हे अनेक वेळेला डिस्कशन मध्ये बोललं जातं की ती जी एक घटना आहे की गुरुद्वारा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आर्मी पाठवणं, त्याच्यामुळे इंदिरा गांधींवर शेवटी त्यांना स्वतःच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली, हे अनेक वेळा आलेलं आहे. आता हे जे आधी सुद्धा अनेक वेळा सांगण्यात आलेलं आहे की हे जर का घडलं नसतं किंवा 1989 ज्या ऑपरेशन थंडरचा उल्लेख केलेला आहे, तर काय केलं राजीव गांधींनी, तर पूर्ण गुरुद्वारा सुवर्ण मंदिरावर त्यांनी एक घेराव केला आणि एक प्रकारे पाणी वगैरे जे काय त्यांना सप्लाय त्याच्यावर कंट्रोल करून त्यांनी एक एक त्या मिलिटंट्सना बाहेर काढलं. तसं जर का केलं असतं तर कदाचित इंदिरा गांधींवर त्यांची हत्या झाली नसती. हे या आधी पण म्हटलं जातं. आज चिदंबरम जे स्वतः ज्यांनी राजीव गांधींच्या कॅबिनेटमध्ये काम केलेलं आहे, जे स्वतः माजी गृहमंत्री आहेत, त्यांनी या विचारांना एक प्रकारे एन्डोर्समेंट केलेलं आहे. आता हे करत असताना त्यांनी असा प्रयत्न केला की इट वॉज अ क्युम्युलेटिव्ह डिसिजन, पण थँकफुली त्या पत्रकारांनी इमिजिएटली सांगितलं की कोण त्यांना विरोध करणार आहे, आणि ते खरं होतं. खरं तर लेफ्टनंट जनरल सिन्हा यांना जेव्हा विचारण्यात होतं की तुम्ही याला परमिशन द्याल का, तेव्हा त्यांनी नकार दिलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांची सिनियरिटी डावलून जनरल अरुण वैद्य यांना जनरल केल्या गेलं आणि मग अरुण वैद्यने सांगितलेलं होतं की होय मी त्याला परवानगी देईन. म्हणजे एक प्रकारे ऑपरेशन ब्लू स्टार याचं संपूर्ण जे काही ते योग्य अयोग्य याच्यावर चर्चा होत असणार, पण ते केवळ इंदिरा गांधींनी घडवून आणलं, हे वस्तुस्थिती आहे. पण या चुकीची जर चिदंबरम यांच्याच शब्दात म्हणायचं झालं तर या चुकीची किंमत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवानी दिली. म्हणजे एक प्रकारे जे काय केलं ते त्यांनी स्वतः भोगलं. आता मला याच्यामध्ये म्हणजे भाजप याचा कसा फायदा घेईल हे मला लक्षात येत नाही. उलट त्यांनी एक प्रकारे देशाकरता आपले प्राण पणाला लावले इंदिरा गांधींनी. या त्यांच्या वाक्याकडे मी या दृष्टीने पाहतो. याचा बिहारमध्ये भाजप फायदा काय घेईल हे मला माहिती नाही, पण मला एवढं नक्की माहिती आहे की आतापर्यंत ऑपरेशन ब्लू स्टार करता अगदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापासून अनेकांनी माफी मागितलेली आहे. आणि एक प्रकारे तीच जी लाईन आहे त्या लाईनवर एक प्रकारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुद्धा थोडासा मी प्रकाश म्हणणार नाही, कारण हे याच्या आधी पण अनेक वेळा आलेलं आहे की इट वॉज वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक ऑफ इलिस्ट्रियस करिअर ऑफ इंदिरा गांधी वॉज ऑपरेशन ब्लू स्टार. हे अनेक वेळा आलेलं आहे. तर ते त्यांच्या बरोबर काम केलेल्या एका मंत्र्यांनी आणि माजी गृहमंत्र्यांनी हे आज पुन्हा एकदा सांगितलं. पण त्याच्यात पुन्हा तेच आहे की त्यांच्या स्वतःचा जीव गेला, याला हेच महत्व आहे. मी आता थेट भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरांकडे जाणार आहे. गणेशजी, आता तुम्ही जयंत सरांचं हे विश्लेषण ऐकलंय, मात्र आता येऊ घातलेल्या बिहारच्या निवडणुका आणि त्यावेळेस हे येणारं वक्तव्य, याच्यामधून आता भाजपला आयतं कोलीत मिळालंय, काँग्रेसची मोठी अडचण सुद्धा झाली आहे. आपण कसं पाहता या चिदंबरमांच्या वक्तव्याकडे? बघा, असं आहे की ही ऑपरेशन ब्लू स्टार ही खूप मोठी वेगळी घटना होती आणि आपण माझं एकच सांगणं आहे की बिहारच्या निवडणुकीशी याचा संबंध जोडू नका. मी हे यासाठी तुम्हाला सांगतोय की ज्या काही चुका काँग्रेसने, विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांनी, इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केल्या, त्यापैकी ही एक सर्वात मोठी चूक होती. एक इमर्जन्सी असेल किंवा त्यानंतर काश्मीर संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका, पंजाबच्या संदर्भात घेतलेली भूमिका आणि त्यानंतर अकाली दलाला मात करण्यासाठी, शह देण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेला भिंद्रनवालेंचा उपयोग केला आणि त्यानंतर भिंद्रनवालेच हा भस्मासूर म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिला. कारण भिंद्रनवालेंची एवढी अशी कुठलीच ऐपत नव्हती की ते एवढं मोठं सगळं टोकाचं पाऊल घेऊन
तुमच्या स्वर्ण मंदिराचा ताबा घेतील किंवा एवढं मोठं समर्थन त्यांना मिळण्या इतपत पंजाबमध्ये त्यांचं काही एवढं मोठं प्रस्थही नव्हतं. हे अनेकांच्या इतिहासकालीन अभ्यासामधून अनेकांनी त्याचं विश्लेषण देखील केलेलं आहे की ज्या पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये हे ऑपरेशन थंडर करण्यात आलं, अगदी त्याच पद्धतीनं स्वर्ण मंदिराचा विषय करता आला असता. मुळात स्वर्ण मंदिरामध्ये सैन्य घुसलं, टँक घुसले, यामुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि या भावना एवढ्या आहत होत्या की त्यानंतरची जवळपास एक साधारणतः 10 वर्ष तरी पंजाबमध्ये आतंकवाद्यांनी धुमाकूळ घातला. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. तेथे हिंदूंना विशेषतः लक्ष करण्यात आलं आणि काळाध्याय म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर जे काही दिल्लीमध्ये झालं हे आपण बघतोच. आणि त्यामुळे पंजाबमध्ये विशेषतः जो राग लोकांच्या मनात आहे, म्हणजे आज सुद्धा आपण बघतो कॅनडा असो, ब्रिटन असो, काही देशांमध्ये परदेशांमध्ये वारंवार त्या घटनेचा उल्लेख करून भारत विरोधी कारवाया सुरू असतात, भारत विरोधी घोषणा दिले जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि त्यामुळे जसं आणीबाणीच्या बाबतीत आपण म्हणतो की इंदिरा गांधींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी सर्व काही पणाला लावून देशात आणीबाणी जाहीर केली, अगदी तोच पद्धतीनं त्यांनी चुकीच्या पद्धतीनं हा विषय हाताळला. आणि आज जर का काँग्रेसचे नेते याची कबुली देत असतील तर अनेक नेते आहेत, म्हणजे यामध्ये काही पी चिदंबरम आहेत असं नाही, अनेक चुका ज्या काँग्रेसने घडलेल्या आहेत, गुलाम नबी आझाद आहेत, ते कुठे ना कुठे मान्य करतात की काँग्रेसने काय काय चुका केल्या. शशी थरूर आहेत, आज ही मंडळी मान्य करतायत. नक्कीच. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका आता या वक्तव्याचे नेमके काय परिणाम हे येत्या राजकारणामध्ये होऊ शकतात आणि निवडणुकांवरती सुद्धा कसे परिणाम ठरू शकतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याला आताच हाती येते, ती म्हणजे अर्थातच तेजस विमानासंदर्भातली. अखेर भारतीय बनावटीचं तेजस विमान आकाशामध्ये झेप घेत आहे. येत्या शुक्रवारी स्वदेशी तेजस वायुदलाच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तेजस वायुदलामध्ये आता सामील होईल. त्यामुळे तेजस या लढाऊ विमानांच्या बांधणीचं काम सध्या सुरू आहे. येत्या शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहिलं तेजस विमान हे वायुदलामध्ये आता समाविष्ट होणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत आहे. सतीश सर, स्वागत आहे तुमचं या जय महाराष्ट्राच्या या चर्चासत्रामध्ये. मला सांगा, तेजस विमान आता सगळं लॉन्च होत आहे, ते पुन्हा आपल्या वायुदलामध्ये येत आहे. मात्र या तेजस विमानाला तयार व्हायला एवढा वेळ का लागला? जर ह्या तेजसमुळे जर वायुदलाची ताकद वाढणार होती तर मग याला एवढा वेळ का, दिरंगाई का होती याला? नक्कीच सिद्धेश, खरं म्हटलं तर 1983 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना भारतामध्ये त्या ठिकाणी आली की MiG-21 याचा जो जथ्था आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी भारतीय बनावटीचं असं तेजस आपल्याकडे असावं, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट असावं. ही संकल्पना तशी जी आहे ती 1980च्या दशकातली आणि ऑलमोस्ट आता 2025चा ऑक्टोबर महिना उजाडतोय. मार्क 1A त्यातली ही 2 जे विमानं आहेत ती फंक्शनली आपल्या एअरफोर्स मध्ये डिप्लॉय होण्यासाठी. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यासाठी लागणारं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्याशी संबंधित जे जेट इंजिन आहे ते जेट इंजिन आपण अमेरिकेकडून त्या ठिकाणी घेणार होतो. त्या संबंधितला आपला करार झाला, आपण त्यांना पैसे दिले, पण वेळोवेळी काही ना काही कारणास्तव अमेरिकेनं जे आहे ते तंत्रज्ञान आपल्याला देण्यासाठी किंवा त्यांची जी जीई कंपनी आहे, जनरल इलेक्ट्रिक कंपनी, त्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीद्वारा GE 404 हे जे इंजिन त्या ठिकाणी लागतं ते इंजिन ऍडिक्वेट क्वांटिटीमध्ये भारताला न दिल्यामुळे एवढा डिले त्या ठिकाणी त्याच्यात झालेला आहे. आणि त्या डिले विषयी जे आहे काही महिन्यांपूर्वीच इंडियाच्या एअरफोर्स चीफनं सुद्धा जे आहे स्पष्टपणे HAL जी कंपनी आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, जे हे विमान त्या ठिकाणी बनवतंय त्याविषयी सुद्धा जे आहे त्यांनी आपले एक प्रकारचं डिससॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी केलं होतं. मुळात दुसऱ्या देशावरचं डिपेंडन्सी, एक प्रकारे जे आहे टेक्नॉलॉजीसाठी दुसऱ्या देशावरची डिपेंडन्सी, हे कारण जे आहे खरं कारण होतं ज्याच्यामुळे हा प्रोग्राम एवढा डिले झालेला आहे. पण असं असताना सुद्धा या सगळ्या चॅलेंजेसवर, ब्युरोक्रेटिक डिलेवर आपण मात केलेली आहे आणि अल्टिमेटली आता LCAचं उत्पादन जे आहे मोठ्या प्रमाणावर होईल आणि येणाऱ्या काही काळामध्ये भारतीय एअरफोर्स मध्ये ते दाखल होईल अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करू शकतो. पण सतीश सर, आता हे विमान जेव्हा वायुदलामध्ये समाविष्ट होईल, सामील होईल, त्याची अर्थातच ताकद खूप वाढणार आहे. मात्र याचा इतर देशांच्या या सगळ्या लष्करावरती कसा परिणाम करू शकतो? जर एखादी युद्धजन्य परिस्थिती आली तर हे विमान कशा पद्धतीनं सरस ठरू शकतं? नक्कीच 21व्या शतकातली जी आहेत आव्हानं वेगवेगळी असणार आहेत, सामरिक आव्हानं. आणि एक उदाहरणच द्यायचं असेल
तर फक्त 4 दिवस जे ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी चाललं, एक प्रकारे हिंट आपल्याला मिळाली की किती मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनचा वापर झाला, किती मोठ्या प्रमाणामध्ये रडारचा आणि जॅमरचा त्यामध्ये त्या ठिकाणी समावेश होता, आणि सगळ्यात महत्वाचं किती मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर हा या सगळ्या युद्धामध्ये अत्यंत महत्वाचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी असणार आहे. हेच ओळखून हे LCAचं Mark 1A जे आहे, हे जे आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं असलेलं अशा प्रकारचं फायटर एअरक्राफ्ट आहे. 4.5 जनरेशनचं हे फायटर एअरक्राफ्ट आहे, आणि त्यामधल्या 2-3 महत्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. एक, एसा म्हणजे ऍक्टिव्हली इकॉनॉमिकल इलेक्ट्रॉनिकली सर्व्हे अशा प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी एसा रडार आहे, म्हणजे एकाच वेळेस मल्टिपल टार्गेटला एंगेज करण्याची क्षमता याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे. दुसरं, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट असल्यामुळे एक प्रकारे जॅमिंग प्रूफ अशा प्रकारचं हे हो, एअरक्राफ्ट त्या ठिकाणी हो. असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं 9 हार्ड पॉइंट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल याला आपल्याला लावता येणार आहे, ज्याच्या माध्यमातून पाकिस्तान, चायना यांच्या विरुद्ध आपल्याला अटॅक करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. खरं. नक्कीच. धन्यवाद सतीश सर, तुम्ही या संदर्भामध्ये माहिती दिलीत त्याबद्दल. आणि आपल्यासोबत अरुण सावंत आणि सुनील मोदी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांचे सुद्धा आभार. आणि जयंत माहिंडकर सर आणि गणेश कणकरजी आपले सुद्धा आभार. या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली, आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.